नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अपंगांसाठी के-वाय-सी सुलभ करा. न्यायालयाचे निर्देश. दिल्ली वृत्तसंस्था डिजिटल प्रवेश हा मूलभूत अधिकार आहे. राज्याने ग्रामीण भागातील आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसह सर्वांसाठी डिजिटल प्रवेश सुनिश्चित केला पाहिजे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने 2 जनहित याचिकांवर हा ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये एका ॲसिड हल्ल्यातील पीडिताने दाखल केलेल्या जनहित याचिकेचा समावेश आहे. बँकांमध्ये नो युअर कस्टमर के-वाय-सी प्रक्रियेदरम्यान कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले होते याचा या याचिकेमध्ये उल्लेख होता. न्यायालयाने म्हटलं आहे की डिजिटल बाबींचा धोरणात्मक विषय राहिलेला नसून ही घटनात्मक अत्यावश्यकता बनली आहे. डिजिटल प्रवेशाचा अधिकार उपेक्षित लोकांसाठी देखील समावेशक डिजिटल परिसंस्था सक्रियपणे डिझाईन आणि अंमलात आणणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की आरोग्य सेवेसारखा अत्यावश्यक सेवांची उपलब्धता आता मोठ्या प्रमाणात डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होते. म्हणून कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा अर्थ असायला हवा, असे म्हटले आहे. न्यायालयाने के-वाय-सी प्रक्रिया अधिक समावेशक करण्यासाठी राज्याला 20 निर्देश दिले आहेत. तसेच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकांपैकी एक ॲसिड हल्ल्यातील पीडितेशी संबंधित होती, जिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती. जुलै 2023 मध्ये तिने खाते उघडण्यासाठी बँकेत संपर्क साधला. ती डिजिटल के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकली नव्हती. आरबीआय नियमित प्रक्रियेअंतर्गत ग्राहक जिवंत आहे हे सिद्ध करण्याची अनिवार्य आवश्यकता केवळ तो कॅमेऱ्यासमोर डोळे मिचकावून पाहतो तेव्हाच पूर्ण होऊ शकते, असे याचिकेत म्हटले आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि सर्व जातीतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रवेश सूचना 2025. पूर्ण देशभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आर्थिक वंचित घटकातील सर्व जाती आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. जळगाव, पुणे व दिल्ली सेंटरसाठी प्रवेश परीक्षा, UPSC, MPSC, कॉम्बाईन्ड बँकिंग, SSC, RRB, सरळ सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन व शिक्षणाची निःशुल्क व्यवस्था उपलब्ध. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अक्सेसेबल कॅम्पसह अभ्यासाची व्यवस्था. प्रशस्त आणि सर्व समावेशक असा भव्य कॅम्पस. इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेसह ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाची सुविधा. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक व काउन्सेलर्स. उच्च शिक्षण विद्यापीठे व विविध संस्था. प्रवेश परीक्षेची तयारी. संगणक व तंत्रज्ञान प्रशिक्षण, कला, कौशल्य यासाठी वेगळी प्रवेश प्रक्रिया. प्रवेश परीक्षेला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया 1. कृपया अर्ज करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 31 मे 2025. 3. नाममात्र नोंदणी फी ₹50 फक्त. शुल्क भरण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्मवर माहिती उपलब्ध. 4. काही अडचण आल्यास 8149730318 8149730318 9890406717 9890406717 या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करावा, कॉल करू नये. 5. उच्च शिक्षण विद्यापीठे व विविध संस्था. प्रवेश परीक्षेची तयारी. संगणक व तंत्रज्ञान प्रशिक्षण, कला, कौशल्य यासाठी वेगळी प्रवेश प्रक्रिया. अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट पहा www.deepस्तंभ.org. धन्यवाद.